हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षाराणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज लय गडबड चालली माझी. असंच मकवान घेतले काढायला यातलं. मला जायचंय गावात रेशनिंगचा माल आणायला. मी चौधरी साहेबांचं काम असं असतं, आणून गाडी अशी सोडून देतात. रेशनचं दुकान बंद झालं तर माल भेटणार नाही परत. तर चला गावात जाऊन भेटूया आपण आता. तर मंडळी, झालेला आहे पोपट माझा. माल नाही भेटला रेशनचा, सांगून पण दुकान बंद करून गेले. माझं मध्येच पेट्रोल संपलं गाडीतलं. जाऊ दे, चला. असं काम नाही ना झालं ठरवलेलं. एकतर किती वेळ गेला माझा जाण्यात येण्यात. घरची वडाताण करा, धावत पळत जावा, आणि परत ही अशी नाटकं. बोले तुम्हाला उशीर लागला यायला. हा, उशीर लागला बरं का मला यायला. मी बोलली होते त्यांना मी 10 मिनिटात येते, पण झाला उशीर. आता रस्त्यात प्रॉब्लेम आलेला, त्याला काय करावं. जाऊ दे. असं पण बुडतोच माझा माल रेशनिंगचा. एक महिना आड करूनच मला माल भेटतो. बरं, घरातून जायचं निघायचं म्हणल्यावर सगळं सोडून असंच जाता पण येत नाही की बाबा सगळं सोडले घरातलं आणि मी गेली अशीच उठून लगेच त्यांना येते म्हणलं की सगळं नियोजन करायला लागतं. कुलप लावा, कुत्र्याला बांधा. जाऊ. व्हिडिओच्या सुरुवातीला काय मला आता हसू यायला लागले. लय टेन्शन आलं तर, मला राग आलं तर लय. जाऊ द्या. चला आता सगळं कामांचं नियोजनच विस्कटलं. काय आता ही डाकू आली मागं पळत येतो. ह्याला लांबपर्यंत जायचं, परत विसरलं की ह्याला बांधायला यायचं घरी. कामं बिमं सगळी सोडून तशीच गेली होती. डबा झालं की लगेच. तर मंडळी, असं कधी कधी एखादा दिवस भंगार जातो ना, काय सांगायचं. एवढा वैताग घेऊन जातो ना. ह्या हसऱ्या चेहऱ्यामागं अजून काहीतरी टेन्शन्स असतात, पण मी व्हिडिओमध्ये कधी तुमच्याशी शेअर करत नाही. आता हीच बघा मोबाईलची स्क्रीन. गेल्याच महिन्यात डिस्प्ले बसवून आणला होता, आणि परत एकदा ह्याचं असं 2 दिवस तर फोनच बंद होता. टचपॅड त्याचं टचच होत नव्हतं. आणि आता कसं तरी त्याचा ताप उतरल्यावरती चालू झाले. तर हे बघा, हे असं चालतंय. आता काय सांगायचं. ह्याच्यातच मी शूट करते आणि ह्याच्यातच मी एडिट पण करते. आणि कसं एडिटिंगचा आता अंदाज आला आहे. 2-3 वर्ष झाले एडिटिंग करते व्हिडिओ, त्याच्यामुळं अंदाजेच माझं सगळं काम चालू आहे. आणि हे काय कमी होतं, डिस्प्ले बसवून आणला होता तरी पण बघा ना, एका महिन्यात आपोआपच हे स्क्रीन असं व्हायला लागले. ते काय कमी होतं म्हणून हे बघा, हे सेल्फी स्टिक त्या दिवशी माझ्याकडनं तुटून गेलं. स्टँड आहे हे, रिंग लाईटचं होतं. आणि रिंग लाईटची वायर उंदरांनी कुरतडल्यामुळे, उंदरांनी नाही सशांनी कुरतडली होती, तर ती बंदच होती खूप दिवस रिंग लाईट. मग माझ्या भाच्यांनी जुगाड करून मला ह्याला नट बसवून आणून दिला. आणि शेळ्यांचा कसं कालवा चालू झाला आहे. उशीर झाला आहे ना आज शेळ्यांना वैरण करायला, पाणी पाजायला वगैरे. तर गावात जाऊन आली. गावात जाऊन यायचं लय अवघड नाही, चालत जायची पहिली. पण माणूस म्हणतं ना, जेवढं सोपं होईल तेवढं माणसाला सोपंच करावं वाटत जातं. तर गावात जाऊन आली. गाव पण काही जवळ नाही. 3 किलोमीटर जायचं आणि 3 किलोमीटर यायचं. एवढ्या मोठ्या इतक्या लांब जायचं आणि यायचं. रिकामं काम नाही झाल्यावर माणसाला टेन्शनच येतं. तर सेल्फी स्टँड तुटलं म्हणून तरी पण व्हिडिओ काय मी थांबवले नाहीत. माझ्याकडे सेल्फी स्टिक आहे, त्याचा वापर करते मी. पण हे सेल्फी स्टँड होतं ना, ते खूपच युजफुल होतं. म्हणजे त्याच्याने मला कसं रील शूट करायला पण यायचे, आणि आडव्या हे आपलं ब्लॉगचा व्हिडिओ पण मला शूट करायला यायचा. पण ते सेल्फी स्टिकने ना जमत नाही तसं, म्हणजे रोटेट होत नाही, ते फिरतच नाही ते सेल्फी स्टिक. आणि फिरतं पण असं बँड करता येत नाही कुणीकडच्या बाजूला. आणि ते काय होते, सेल्फी स्टिकचं प्रॉब्लेम काय आहे की ते कसं थोडं कमजोर असते. स्टँड असेल ना तर ते थोडं मजबूत असते, आणि ते थोडं कमजोर असल्यामुळं जरा हवा आली की ते धपकन फोन पडतोय खाली त्याच्याने अजून. तर असा सगळा गोंधळ चालू आहे बघा. एक दिवस एवढा बेकार जातो ना, खरं वैताग घेऊन जातो. असं वाटतं कधी कधी हे सगळं सोडून द्यावं, ब्लॉगिंग सगळं काही. पण आता असं वाटतं एवढे दिवस ह्याच्यावर मेहनत घेतलेली आहे. आता मॉनिटाईज झाले चॅनल, कसे तरी डॉलर वाढायला लागलेत, जमा व्हायला लागलेत, आणि आता आपण माघार घ्यायची. तर चला, काय म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. तसं अपयश तर आलं नाही. आता वरचीवर पायरी, यशाची पायरी मला भेटत चाललेली. तर आता माघार घेऊन चालणार नाही, म्हणून मी माझा धीर सोडत नाही आणि मी माझी कामं चालू ठेवते.
तर आजचा दिवस एवढा भंगार गेला. मला घरची कामं करायला उशीर लागला, परत गुरांच्या वैरण काढीला उशीर होत गेला आणि सगळं एक काम नेहमीचं एक काम म्हणजे थोडं उशीर झाला नाही एखाद्या कामाला की दुसरी कामं आपोआप रेंगाळत जातात. तर यांना बघा नाही, शेळ्यांना टाईम टू टाईम सगळं केलं तर बरे. किती तहान लागली होती या दोघींना. एकमेकींचं उष्ट पाणी पित नाहीत, पण आज ते उष्ट पाणीसुद्धा प्यायला घेतलं होतं. एवढी तर तहान लागली होती शेळ्यांना. सकाळी खुराक पण ठेवलं नव्हतं, मी तशीच निघून गेली होती. जेवण बनवलं, पसारा थोडा आवरून घेतला, आवरलं माझं आणि पटकन गेली, तरी पण मला माल नव्हता भेटला. तर असो सोबत की एक बात चांगली, ह्या सगळ्या वाईट गोष्टींमधून एक गोष्ट चांगली झाली की रेशनिंगवाल्याने परत उद्या बोलवले. बोललं उद्या जरा लवकर या किंवा मग संध्याकाळी तरी या. तर म्हटलं ठीक आहे चला. असं एक जरी गोष्ट दिवसात चांगली झाली ना की मग वाटतं चला दिवसाचं सार्थक झालं, आपला दिवस नाही वेस्ट गेला. तसं तर तुम्ही म्हणाला तर तुला काय कामं असतात, तू घरीच असते, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं. म्हणजे सोशल मीडियावर मला कोण तसं बोललं नाही अजूनपर्यंत, पण आजूबाजूचे म्हणतातच की दिवसभर घरी असते, हिला काय कामं असतं. पण अरे घरी बसणाऱ्या माणसाला विचारा काय काम असतं. ते हात बसत नाही आणि काम दिसत नाही, सतत काम चालू असतं, कंटिन्यू काम चालू असतं. आणि मी मोबाईल घेऊन बसते ना तर असं मला बाहेर पायरीवर बसूनच नेटवर्क मिळतं आणि पायरीवर बसूनच माझं एडिटिंग वगैरे चालू असतं, अपलोड करायचं पण चालू असतं. घरात कुठं मोबाईल नेऊन ठेवला ना की जरा नेटवर्क स्लो झालं की परत आपोआप मागं व्हिडिओ येतो, परत त्याला रिलोड करायचा, रिअपलोड करायचा. मग त्यापेक्षा मी थोडा वेळ आमच्या दरवाजातल्या ओट्याच्या पायरीवर बसली ना की मग जरा व्हिडिओ फास्ट जातो, नाहीतर मग मला अपलोड करायला रानात जायला लागतं. तर मी घरीच बसलेली असते पायरीवरच. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की हिला काय काम असते, सारखं मोबाईल घेऊन बसलेली असते. अरे माझं कामच मोबाईलवर आहे, काय करणार. आणि ते म्हणायला पण येत नाही, काय म्हणतात ना ते सांगावं तरी कुणाला, असलं कधी कधी टेन्शन असते. तर मला काही तुमच्याबरोबर माझं टेन्शन शेअर करायचं नव्हतं, मी कधी करत पण नाही बरं का. पण रोज एक नवं लपडं, रोज एक नवं लपडं. आजचं कुठलं तरी नीट निस्तरलं ना की दुसऱ्या दिवशी हायच काय नाही काय प्रश्न पुढं उभा राहिलेला. तर सगळ्यांचंच असं असतं नॉर्मली. माझ्याच बाबतीत असं घडतं असं नाही. आपण म्हणतो सगळं दुःख माझ्याच भोवती का, पण ते असं नसतं. सगळ्यांच्याच बाबतीत असं असतं, पण ते आपल्याला वाटतं माझं दुःख मोठं. तर हे काय दुःख वगैरे नाही आहे माझं, पण मी एक फक्त की एखादा दिवस एवढा भंगार जातो, एवढा बेकार जातो, ते तुमच्याशी शेअर केलं. तर असं गुरं पाण्यासाठी तरसली होती. एक दिवस कुठं बाहेर जायचं म्हणलं की ते मागं तरी मी कुठं थांबत नाही, 2 मिनटंसुद्धा मी घर सोडून कुठं थांबत नाही. मला मागं पुढं जायचं म्हणलं की गुरांची मागं काळजी असते की कोण बघणार त्यांना, आपण नाही करणार मग त्यांचं कोण करणार. लोकाची म्हातारी कोतारी माणसं तरी घरी असतात, पण आमचं घरी कोण नसते. कुत्रं सोडलं तर घरी कोण नसते, कुत्रंसुद्धा बांधून ठेवलं तर घरी थांबतं, नाही तर ते पण माझ्या मागं मागं फिरतं. म्हणून मला काळजीने घरी यावंच लागतं. पै पाहुण्याच्या गावाला नाही मी, या 2-3 वर्षात कुणाच्या गावाला मुक्कामाला नाही, कुठं कशाला कुठं कुणाच्या घरी कार्यक्रमाला जरी गेली तर तेवढ्या कार्यक्रमाची उपस्थिती दाखवायची की आलीच उधळत घरी. तर आता काही जणांना वाटेल की हां 2 जण आहात ना तुम्ही, मग चौधरी साहेबांना बसवायचं घरी काम सोडून. तर काम सोडून त्यांनी घरी बसून खायचं काय, माती खायची का? असं पण असतं ना की त्यांनी काम सोडून, त्यांच्या जीवावर तर घर चालते आणि त्यांनी काम सोडून घरी बसल्यावर परत काय करायचं. मग काम पण सोडून चालत नाही आपल्याला. शेतीतनं एवढं उत्पन्न पण निघत नाही ना सध्याला तरी. आमचं लॉसमध्ये सगळं चाललेलं आहे, त्यातलंच काढतोय आणि त्यातच घालतोय शेतीमध्येच. कष्ट करायचं ते फुकटच चाललं आहे शेतातलं कष्ट. त्यातनं काय उत्पन्न निघत असेल तर ते दुसऱ्या पिकासाठी जिरून जातं, कसं जिरून जातं ते पण कळत नाही. तर असा होता बघा माझा आजचा दिवस. आणि तुम्हाला आता माझं सेल्फी स्टँड तुटलेलं दाखवते. मोबाईलची स्क्रीन तर मी तुम्हाला दाखवली, माझं एक सेल्फी स्टँड पण तुटलेलं आहे. आणि सॉरी सेल्फी स्टँड पण मी दाखवले तुम्हाला. म्हणजे मी आज व्हिडिओ काय एडिट करत होती, काय शूट करत होती माझं मलाच कळलं नाही. तर त्याची पट्टी कशी निघली मी ते तुम्हाला दाखवते आता. त्याची पट्टी माझ्याकडून जोरात खेचायला गेली ना तर ती पट्टी उडून पडली होती. मी शोधली त्या दिवशी भरपूर, मला भेटली नाही. चौधरी साहेबांना नंतर भेटली. मी खुश झाली पट्टी भेटल्यावर, म्हणलं बरं झालं चला. मला हे व्हिडिओ शूट करायला इतर कुणाची मदत घ्यायला लागत नव्हती ना. माझं मोबाईलला स्टँड लावला की हे बघा पाठीमागं गोल आहे, त्याच्यातून फिरत होतं ते. तर ते आता ती पट्टी बसतच नाही. पट्टी बसती त्याच्यात पण तो मोबाईल स्टेबल राहत नाही, मोबाईल घसरून पडतो त्याच्यातून. मला वाटतं त्याच्यातली स्प्रिंग उडून पडली कुठंतरी. आणि एवढं सगळं करेपर्यंत मोबाईलची चार्जिंग संपली. आता मोबाईल चार्जिंग करून आणला घरी. कसे मस्त झोपलेत शेरू. आताच मोबाईल चार्जिंगचा काढून आणला, चार्जिंगला लावला होता जाऊबाईच्या इकडं. आता शेण मागं वडायचं. रानातली तर कुठली कामं झाली नाहीत. पिपर किती छान दिसते.
कसली मस्त डेरेदार सावली झाली पिपरीची आमच्या. आणि आता संध्याकाळची कामं. तर आजचा दिवस सगळा माझा वेस्ट गेला. एखादा दिवस असा होतो ना की कुठली कामच होत नाहीत त्या दिवशी. तर असो काय झालं, एक दिवस गेला म्हणून वाया. कामांचा तर एवढा लोड आहे काय सांगायचं. प्रचार आमच्याकडं जोरदार चालू आहे बघा. जिल्हा परिषदचे मतदान आलेत, पण मला राजकारणातलं काही कळत नाही. हां, नेते कुठले कसे ते कळतं, पण कोणत्या पक्षाचा कोणता नेता म्हणजे थोडं थोडं तसं माहिती असते, पण एवढं आपल्याला नॉलेज नाही त्याच्यातलं. रोज प्रचाराच्या गाड्या येत आहेत आणि आभाळ आले 2-3 दिवस झाले, एवढं आभाळ येते असं वाटतंय कुठेतरी पाऊस चालू आहे, पण आमच्याकडं नाही आहे पाऊस. आमच्याकडं विहिरींचं पाणी एवढं कमी झाले ना, 2-2 दिवसांनी आम्ही मोटरी चालू करतोय. अशी कंडिशन आहे आमच्याकडं पाण्याची. लय छान वाटतं बरं का असं अंगणात बसायला संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी. पण झाडं असल्यामुळं आणि गुरंदारात असल्यामुळे ना पालापाचोळा पडतो. रोज सकाळची झाडलोट असते तरी पण पालापाचोळा पडून जातो. तर असं आहे माझं अंगण. आणि आजचा दिवस माझा पूर्ण वाया गेला. कोणतंच काम नाही झालं आज, काहीच काम नाही झालं. कोणतं बाहेरचं नाही, घरचं नाही, रेशनिंगचं नाही, कोणतंच नाही. तर बघूया आता. उद्या बोलवले रेशनिंगवाल्याने, बोलला उद्या जरा लवकर या, नाहीतर मग संध्याकाळी सरळ या. कॅमेरा ब्लर झालाय नुसता. तर चला मंडळी, मी म्हटलं काहीच न शेअर करण्यापेक्षा आपला एखादा दिवस असा भंगार पण जातो, ते तरी तुमच्याबरोबर शेअर करावं. तर काय नाही अडचण आहे बघा. आपण कुठं जॉबला असल्यावर असल्या कामांसाठी आपल्याला एखादी सुट्टी करायला लागते. तसं आमच्या चौधरी साहेबांना रेशनिंगचा माल आणायला वेळच भेटत नाही आणि मग मीच जाते. तर मग आपण आता जॉबलेस आहे म्हणताना जॉबलेस म्हणता येणार नाही, तसं माझी घरची कामं एवढी हँडल करायला एखादा माणूस गुंतूनच पडतो. मला माझ्याच घरच्या कामांचा लोड होतो. चौधरी साहेबांचा कामाला सगळे हात लागत नाही, पण दुसऱ्या कामांचा घोटाळा होऊन बसतो. तर असायचंच, एखादा दिवस चालायचंच असा. तर आजचा खरंच दिवस खूप वेस्ट गेला माझा. अशी शेरूसारखं पाहिजे होतं, मस्त खायचं प्यायचं आणि झोपायचं, खायचं प्यायचं आणि झोपायचं. तर चला मंडळी, काय व्हिडिओ शूट केलाय, कसा केलाय काय मलाच माहिती नाही. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे, काहीतरी 5:15 का 5:20 का काय असा टायमिंग झाला होता. आणि दिवसभर तसं बरंच काही कामं असतात, पण आज घरीच गुंतून पडली होती. घरचीच कामं काय केली. आणि मशीन पण थोडी साफसफाई करून घेतली मशीनची. आता ऑइल करून ठेवले तिला, संध्याकाळी बघते खटपट करून. काय होते, मशीन बिघडली नाही आहे, मशीन काहीतरी तिच्यात झालं असणार आहे, धागा गुतला असेल किंवा मग काहीतरी सुई उलटी सुलटी लागली असेल, काहीतरी असं झालं असेल. त्याच्यामुळं ईदभर शिलाई येते की धागा तुटते. ब्लाउजांचा एवढा गोंधळ झालाय, ब्लाउज नाहीत घालायला. सकाळ संध्याकाळी चालू असल्यावर शिवला तरी असता, पण मशीनच चालू नाही, त्याच्यामुळे अजून गाळपणा होऊन बसतोय. तर संध्याकाळी आज बघते तिला काय करायचं ते त्या मशीनला. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.